साधारण 2008 सालची गोष्ट आहे. 2007-8 मध्ये महर्षी देवरा बाबांचं चित्र करायला मला गोरेगावच्या एका मठातनं चित्र करायला आलं होतं. इतका अलौकिक अनुभव मला देवरा बाबांनी दिला. तर हनुमान जयंतीच्या आधी मला एक 5-6 दिवस चित्र करण्यासाठी तिथं विचारणा झाली आणि मोठं चित्र होतं 5x4 साईजचं. आणि 3 दिवसात ते उभं करून हनुमान जयंतीला त्यांचा तिथे उत्सव असतो. तिथे ते मी त्यांना म्हणलं मी पूर्ण करेन आणि घेऊन येईन. आणि महाराजांच्या आशीर्वादाने 3 दिवसात महर्षी देवरा बाबांचं अद्भुत चित्र माझ्याकडनं त्याला झालं. पण आम्ही चित्र घेऊन गोरेगावला गेलो आणि गोरेगावला चित्र आम्ही तिथे घेऊन चित्र उतरवलं. तर त्या चित्राची जी माझी काही रक्कम ठरली होती तर ती मला त्या ट्रस्टीने दिली नाही आणि मला हातात 500 रुपये नारळ देऊन लिटरली बोळवण केली. आता हा झाला व्यवहाराचा भाग की मला काहीतरी एक अमाऊंट ठरली होती आणि ती न देता त्यांनी मला 500 रुपये दिले. तर माझी चिडचिड झाली. मग तिथे कळलं की ते भरत बाबा इथेच त्यांची धुनी आहे आणि ते पाठीमागे त्यांचं दर्शनाला लोक जातात. मग म्हटलं त्या भरत बाबांचं दर्शन घ्यावं. तर ते भरत बाबा अष्टावक्र दिव्य देहधारी विभूती त्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं. त्यांच्या तिथे दर्शनाला गेलो आणि ते देवरा बाबांच्या तिथे ते मला पैसे मिळाले म्हणून चिडचिड करत होतो. त्या मठाच्या बाहेर चप्पल ठेवली होती. तिथल्या कुत्र्याने ती चप्पल पळवली आणि चामडी चप्पल असल्यामुळे ती तुकडे तुकडे करून फाडून इकडे तिकडे नेऊन टाकले. माझी अजून चिडचिड झाली की आपली चप्पल पण गेली. आणि त्या चिडचिडीच्या याच्यामध्ये मी भरत बाबांच्या दर्शनाला गेलो आणि मग त्यांच्याकडे मी अशी तक्रार करतात तशी त्यांच्या ट्रस्टींबद्दल की मला पैसे नाही मिळाले. हे सगळं भौतिक मटेरियलिस्टिक जगातला एक माणूस त्यांच्याशी बोलत होता की मेरे पैसे इधर लोगों ने डुबाए. तर ते असे माझ्याकडे बघत होते. ठीक है मैं डुबाया तो क्या हुआ म्हटले. देवरा बाबा आपको सब दे देंगे वो कुछ रखते नहीं है. मग मी त्यांना म्हणलं की इधर आया तो मेरा चप्पल भी इधर के कुत्तों ने सब फाड़ दिया काट दिया. अरे बहुत अच्छा हुआ आपके ऊपर की सब बला निकल गई. देवरा बाबा ने आपके ऊपर की बला निकाल दी. तर मी म्हणलं आता चप्पल गेली सांगतात ते म्हटलं हे पण चांगलं झालं. तर माझी अजून चिडचिड झाली. असं म्हणून निघायचं तावाला निघण्याच्याच होतो. ते मला परत म्हणले मुझे पता है आप बहुत गुस्सा किए हुए लेकिन देवरा बाबा का प्रसाद लेके जाओ असं त्यांनी मला खूप प्रेमाने सांगितलं. मग केवळ त्यांचा सात्विकपणा बघून मी म्हणलं बाबा हे सांगतात तर म्हणलं आपण प्रसाद खाऊया. म्हणून मग ते प्रसाद आम्ही तिथे घेतला. आम्ही रागाने त्या ड्रायव्हरला म्हणलं चला म्हणलं गाडी निघालो निघल नाही काय. मग तो मुसलमान ड्रायव्हर होता तो आम्ही निघालो.